मी चाललोय म्हैसूरला फिरायला आणि तुम्ही पण आमच्या सोबत या. तर ह्याचा काय विषय आहे या इकडे तुम्हाला सांगतो. तर इथं पहिल्यांदा आम्ही टोलवरती पोचलो, टोल वगैरे दिला आणि पहिल्यांदा म्हणलं आपल्या गाडीत तेल टाकून घेऊया. गाडी पहिली फुल केली आणि तिकडून आम्ही निघालो परत ना म्हैसूरला आम्ही कशासाठी निघालो तर आम्ही निघालो फिरायला. आणि मी आमच्या दाजीसोबत आणि माझ्या बहिणीसोबत आहे. आणि इथं हुबळी धारवाडच्या जी मध्ये बायपासला एक मिश्रा हॉटेल आहे, तिथं पहिल्यांदा पोचलो आणि नाश्ता करूया म्हटलं. हॉटेलला एवढी गर्दी असते भयानक की बोलायचं काम नाही. जेवढी गर्दी तेवढं महाग पण आहे. नंतर काय त्याचं टोकन घेतलं आणि आपल्याला डीप इडली वडा खायचा होता. मस्तपैकी डीप इडली वडा घेतला आणि ते खाऊन घेतला. आणि लास्ट म्हटलं चला चहा वगैरे पिऊया. चहा बी पिऊन झाला आणि बाहेर आलो जरा म्हटलं चहा आयला असले एखादा हॉटेल टाकलं असतं तर बरं झालं असतं. आता काय तर तिथनं गेलो मस्तपैकी म्हटलं दाजी जरा कटाळलेलं गाडी चालवून, म्हटलं मी बसतो. तर हे घोडा घेतला आपण हातात आत्ता आणि एवढी भारी गाडी चालवाय वाटत होती की बोलायचं कामच नाही. मग काय थोडा वेळ इकडे तिकडे केलं. भूक लागली म्हणून पोरांनी जी खायला आणलेलं का नाही ते जरा खाल्लं. तिकडून परत पोचलो आम्ही म्हैसूर 7 किलोमीटर राहिलेला. आणि हे काय म्हणतात ती जरा ऐका. 1,60,000 बल्ब रहता. चक्कर लीजिए, आपको संडे के रोज लाइटिंग के साथ रहता है. अच्छा, संडे के दिन ही खाली लाइटिंग रहता है. और आपको जो है 4 बजे के बाद सोना भी दिखाते हैं. 750 किलो का जो टीपू सुल्तान की जो गति है, संडे के रोज जो है 2 ऑफर रहता आपको. वो भी देख सकते हैं. 1 घंटा रहता. वो सबके लिए पता नहीं रहता. जो मिल जाते गाइड या कोई दूसरे चेक करेंगे तो भी नहीं रहता. वो जो माहिती हमारे को रहता ना संडे के रोज. हे आपल्याला गाईड भेटल्यात आणि मी जेवढं पण म्हैसूरमध्ये फिरणार आहे त्याची मी सगळे व्हिडिओ इंस्टावर यूट्यूबला टाकणार आहे. तर सगळ्यांनी ती व्हिडिओ बघायची.